मॅडम तुम्ही? हा आम्हीच. असं काय बघताय भूत बघितल्यावानी? आम्हीच आहे. आणि असे एकदम ताडकन उठून उभे राहू नका. आधीच तुमची तब्येत बरी नाही, एकदम असं. हं, बसा. नाही ठीक आहे मॅडम तुम्ही बसा ना प्लीज. नाही तिथं न ग, तुम्ही मुख्याध्यापक खायचा. बसा. नाही नाही अहो मी एम्प्लॉई आहे तुमचा. आम्ही इथं बसतो, तुम्ही तिथं बसा. बर बसा की. मॅडम तुम्ही अचानक कसे काय आलात? म्हणजे काही महत्वाचं काम होतं तर मला बोलवायचं ना, मी आलो असतो ना घरी. कसं आहे फुलपगार रे, सध्या तुम्ही लई बिझी असताय. हा, लई कामं असतात तुम्हाला, आंदोलन करायची असतात, अजून काय काय करायचं असतंय. एवढा त्रास करून घेऊ नका फुलपगारे, तुमची तब्येतीवर परिणाम होतोय नाही का? अरे मॅडम पण मी ते हो, आता तुम्ही कशा पायी सॉरी म्हणताय? हा, खरं तर आम्ही सॉरी म्हणलं पाहिजे. आमच्यामुळे तुम्हाला लई त्रास झाला हो. नाही मॅडम तसं नाही आहे. म्हणजे अहो त्रास झाला नाही असं तुम्ही म्हणताय, हा तुमच्या मनाचा मोठेपणा आहे हो. पण आम्हाला ठावाय की आम्ही शाळा बंद करण्याचा निर्णय घेतल्यामुळं तुम्हा सगळ्यांना लई त्रास झालाय. आमच्या सुनबाईंनी आम्हाला सगळं सांगितलं. बरं झालं सुनबाई, तुम्ही आम्हाला सगळं सांगितलं ते. नाही म्हणजे कसं आहे, शाळा बंद करण्याचा निर्णय आमचा ठरला होता आणि त्याची कारणं आम्ही तुम्हाला सांगितली होती फुलपगारी नाही का? नुकसान तरी किती पचवणार हो आम्ही. हा, आता कसं आहे, नुकसान डोसक्यावरून चाललं होतं म्हणून आम्ही हा निर्णय घेतला होता. तर ज्याच्यामुळं तुम्हाला तुमच्या फॅमिलीला त्रास झाला नाही का, आम्ही तुमची माफी मागतो फुलपगारी. अरे हे बघा, रागाच्या भरात आम्ही तुम्हाला काही बोललो असलो तर आम्हाला माफ करा. काय होतं माहितीये का फुलपगारे, शाळेचं नुकसान झालं का नाही का आमचं डोसकं फिरताना मग रागाच्या भरात आम्ही काय पण बोलतो. आणि मग काय बोललो ते आमचं आम्हालाच कळत नाही. फुलपगारे आम्ही काय बोललो असलो तर इसरून जावा, काही डोसक्यात ठेवू नका. हे बघा, तुम्ही आम्हाला माफ कराल अशी आम्ही अपेक्षा करतोय. मॅडम अहो हे काय करताय तुम्ही? प्लीज असं हात वगैरे जोडू नका हो. अहो, मी एम्प्लॉई आहे तुमचा, असं नका करू तुम्ही. अहो आता आमचं चुकलंय तर हात जोडून माफी मागायला आम्हाला काय बी प्रॉब्लेम नाही बघा. खरं सांगू का फुलपगारी, तुमच्यामुळं ही शाळा नीट चालू आहे, याच्याकडे आम्ही कधी लक्षच दिलं नाही बघा.